नागपूरच्या गोदनी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री अचानक क्लोरीन वायूची गळती झाल्यामुळे मोठा अनर्थ ओढावला होता। या दुर्घटनेत 40हून अधिक नागरिक व कर्मचारी बाधित झाले असून संपूर्ण परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं होतं। नेमकी ही घटना कशी घडली आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय lokmat.com। नागपूरच्या गोदनी परिसरातील नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन गॅसची मोठी गळती झाल्याची दुर्घटना घडली आहे। या गळतीमुळे प्रकल्पातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली। या दुर्घटनेत 40हून अधिक लोकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस दल तातडीने घटनास्थळी पोहोचले। परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक हा सगळा प्रकार समोर आला आणि संपूर्ण परिसरात मोठी भीती पसरली। पण वेळेवर प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं नागरिकांनी सांगितलं। स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे अचानक रात्रीच्या सुमारास श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। उकाडा आणि उग्र वासामुळे घसा आवळल्यासारखं वाटलं। काय होतंय काहीच समजत नव्हतं। लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांद्वारे देण्यात आली। कुछ लोग एरिया के बाहर आए, उनको थोड़ा सांस लेने में प्रॉब्लम हो रही थी। उन्होंने बाहर आके थोड़ा चिल्लाए वगैरह। हम सब एक इकट्ठा हुए और हमने देखा कि गैस निकल तो तुरंत हमने एरिया के सब मर्द लोगों ने कि सबको बाहर निकाले और पुलिस को सबसे पहले जानकारी दी। फिर पुलिस ने सब जितने भी जितने भी कांस्टेबल वगैरह सभी को इकट्ठा करके सब पूरा एरिया खाली कराया और हमारा साथ दिया। और कुछ देर बाद उन्होंने पूरा जितना भी डॉग्स वगैरह है जिनकी डेथ हुई है और किसी को कुछ प्रॉब्लम हो रही है, सबको कोई मेयो हॉस्पिटल, एलेक्सिस और स्पर्श में यहाँ पे सबको शिफ्ट किए और उनका मतलब देखभाल चालू है। कुछ 2-3 लोग थोड़ा ज्यादा सीरियस थे तो उनको अच्छा मतलब अभी उनका ख्याल रखना चालू है। ये कितने बजे की बात है जब आपको पता लगा पूरे एरिया में धुंध फैल गई थी? कब मालूम पड़ा? 1:05 का हमको पता लगा था। तभी हमने मेरे घर के जितने भी सब सदस्य हैं उनको मैंने अपने पुराने घर शिफ्ट कर दिए थे। फिर बाद में हमने सब एरिया के लोगों को दूसरी जगह शिफ्ट करने में मदद की। नागपूरच्या गोदनी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती झाल्याची दुर्घटना घडली। या गळतीमुळे सुमारे 40 नागरिक व कर्मचारी बाधित झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून 11 वाजेपर्यंत तो परिसर जो आहे तो खुला करण्यात येणार होता। तर 40 पैकी 12 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत, तर बाकीचे अन्य लोक धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती पोलीस विभागाद्वारे देण्यात आली। पोलीस, अग्निशमन दल आणि NDRFच्या पथकाने तातडीने धाव घेत परिसर सील करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून 11 वाजेपर्यंत हा परिसर खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांनी दिली आहे। रात को गोदनी नगर पंचायत के कार्यक्षेत्र में जलशुद्धिकरण केंद्र में क्लोरीन जो गैस है उसका लीकेज का खबर आया। करीबन 12:45 बजे से पुलिस यहाँ पहुँच गई। बहुत सारे लोग हॉस्पिटल खुद जा रहे थे, बहुत सारे लोगों को पुलिस ने हॉस्पिटलाइज कर दिया। यहाँ हमारे रात के DCP ट्रैफिक मिरकेलकर सर और अन्नपूर्णा सिंह मैडम ये वरिष्ठ अधिकारी दाखिल हुए। उनके मार्गदर्शन में यहाँ ऑपरेशन शुरू हो गया। NDRF, OCW और फायर ब्रिगेड ये तीनों ने मिलकर जॉइंटली ये ऑपरेशन चालू किया। सबसे पहले पुलिस ने यहाँ नो मैन्स लैंड घोषित करके बहुत सारे लोगों को यहाँ से 200 मीटर के एरिया के लोगों को सुरक्षित जगह स्थलांतरित किया गया और उसके बाद में ऑपरेशन चालू हो गया। ऑपरेशन के दौरान में जो तीनों एजेंसीज है उन्होंने अच्छे से ऑपरेशन करके वो जो गैस है न्यूट्रलाइज करने में और लीकेज कंट्रोल करने में हासिल किया है और कुछ अभी 10% बाकी है, उसका एक्शन चल रहा है। और लोगों से मेरा आह्वान है कि कोई अफवाह पे विश्वास ना करे। यंत्रणा जो है पूरा सिस्टम पूरा अच्छी तरह से काम कर रहा है। नागपूरच्या गोदनी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात घडलेल्या
क्लोरीन वायू गळतीच्या दुर्घटनेत 40 नागरिक व कर्मचारी बाधित झाले असून यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळलेली आहे. सर्व बाधित धोक्याबाहेर असून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. अशा प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपायांकडे भविष्यात अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, हे या दुर्घटनेवरून लक्षात येते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट व्हिडिओ करता lokmat.com ला फॉलो करायला विसरू नका.